म्हणाले होते, रक्ताचा एकही थेंब न सांडता मानवाच्या जीवनात घडवून आणलेला क्रांतिकारक बदल म्हणजे लोकशाही. आणि अब्राहम लिंकनांनी लोकशाहीची व्याख्या केली होती, लोकांनी लोकांच्या करता चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य. पण आज मंत्र्यांनी मंत्र्यांच्या पोरा करता, खासदारांनी खासदारांच्या पोरा करता आणि आमदारांनी आमदारांच्या पोरा करता चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य. ही लोकशाहीची व्याख्या अस्तित्वात येत आहे. खऱ्या अर्थानं मित्रांनो, आज यासाठीच कार्यक्रम आहे. एक मटणाची वाटी म्हणजे लोकशाही का? एक वेळेचं जेवण म्हणजे लोकशाही का? संत्र्याच्या कृत्रिम रसातून बनवलेल्या 2 दारूच्या बाटल्या म्हणजे लोकशाही का? याचं कुठंतरी चिंतन आणि मंथन व्हावं, यासाठीच या संविधान परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणूनच भारतीय संविधानातील मूल्य आणि आजची आव्हाने हा विषय आपल्यासमोर घेऊन येत आहे. मानव अधिकार चळवळीच्या अभ्यासिका आदरणीय आश्लेषाताई जाधव. ताई, निवड ही आपली दिशा नवी देणारी. ताई, निवड ही आपली दिशा नवी देणारी, कर्तृत्वाच्या पंखातून इतिहास नवा लिहिणारी आश्लेषाताईंच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. ही संविधान परिषद निश्चितच विचारांचा जागर या ठिकाणी घालत आहे. म्हणूनच मी विनंती करतो आहे, आश्लेषाताई जाधव यांनी या कार्यक्रमाचा विषय घेऊन आपलं भाषण, आपलं मार्गदर्शन आपण करायचं आहे. आश्लेषाताई जाधव. सर्वप्रथम इथे जे उपस्थित आहेत त्यांना माझा क्रांतिकारी जय. विचारपीठावर उपस्थित असणारे संविधानातले तत्वज्ञ, अभ्यासक, अत्यंत दिग्गज असे लोक इथे आहेत. सोनवणे सर इथे आहेत, जे न्यायाधीश राहिलेले आहेत. सावंत सर आहेत, हे उर्वे सर आहेत. निश्चितच ही जी मंडळी विचारपीठावर इथे बसलेली ही माझ्यापेक्षा विचारांनी, अभ्यासाने, अनुभवाने अत्यंत मोठी आहे, अत्यंत तज्ञ आहे. मी काहीच नाही आहे. खरं तर त्यांना बघितल्यानंतरच, सर तुम्हाला बघितल्यानंतर मला भीती वाटत नव्हती की आता मी संविधानाबद्दल बोलायचं, त्याच्या मूल्याबद्दल बोलायचं आणि सोनवणे सर येते. मला खरंच थोडीशी भीती वाटते. आणि असं झालं ना की सुरुवातीलाच मलाच बोलण्याची संधी मिळाली. ज्यांनी मला इथे बोलावलं ते चव्हाण मामा, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि इथे बोलण्याची इतक्या मोठ्या विचारपीठावर आणि इतका दिग्गज प्रेक्षक वर्ग इथे आहे, त्यांचंही कौतुक. अशा ठिकाणी मला बोलण्याची त्यांनी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. छान असं विचारपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. त्यासोबतच ज्या महापुरुषांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवलेला आहे, ज्या महापुरुषांमुळे, ज्या महानायकांमुळे, त्यांनी केलेल्या संघर्षामुळे, त्यांच्या कार्यामुळे मी आज इथे उभी राहून माझे विचार व्यक्त करू शकणार आहे. अशा सर्व महापुरुषांना, अशा सर्व महानायकांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. इथे उपस्थितांना माझा क्रांतिकारी जयभीम करते. विचारपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व अत्यंत तज्ञ, दिग्गज अशा व्यक्तींना, सन्माननीय जे सगळे आहेत त्यांना मी जयभीम करते. आणि आजचा जो विषय आहे तो मांडण्याचा मी प्रयत्न करणार. किती वेळ आहे? आजचा जो विषय आहे तो आहे आपलं भारताचं संविधान आणि त्याची आव्हानं काय आहेत हे आपण आज बघणार आहोत. खूप वेगळा असा विषय आहे. आता ही मला असं वाटतं इथे मुळातच जे उपस्थित आहेत त्यांना भारतीय संविधान म्हणजे काय, त्याची बेसिक तत्व काय आहेत, मूलभूत असे त्याचे प्रिन्सिपल्स काय आहेत, त्याचे कलम काय आहेत, किंवा आपल्या भारतीय संविधानाचा उद्देश काय आहे
बऱ्यापैकी परिचय असणार आहे असं मी गृहीत धरलेलं आहे. आणि असा वेगळा विषय घेऊन आणि अशी वेगळी अशी कल्पना या कार्यक्रमाची घेऊन आजचा हा कार्यक्रम आपण इथे करतो आहोत ही खूप कौतुकाची अभिनंदनाची बाब आहे. तर आपला हा जो विषय आहे भारतीय संविधानातील मूल्य आणि आजची आव्हानं. आत्ताच आपण बघितलं आपण जो प्रजासत्ताक दिन आपला साजरा केलेला आहे या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आपण भारतीय संविधानाची पाहणी करणं, भारतीय संविधानाकडे त्याचा जो प्रवास आहे इतक्या वर्षांचा त्या संविधानाच्या प्रवासाकडे मागे वळून पाहणं आणि हा जो प्रवास आहे या प्रवासाची पुनर्चिकित्सा करणं हा आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा हेतू आहे. आणि प्रजासत्ताक दिनाच्या या पार्श्वभूमीवर या निमित्ताने गेल्या जेव्हापासून संविधान 1950 पासून इथे अंमलात आलेलं आहे त्याची अंमलबजावणी झालेली आहे तेव्हापासून ते आतापर्यंत आपल्या संविधानाने जी काही मूल्य अधोरेखित केलेली आहे संविधानकारांना जे काय अपेक्षित होतं जी मूल्य व्यवस्था नव्याने इथे रुजवण्यासाठी इथे जे भारतीय संविधानकारांनी रूढ केलेलं आहे काय ती मूल्य आपण साध्य करू शकलेलो आहोत का यासाठी आपण पुन्हा एकदा याचा ऊहापोह करण्याचा याचं सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता हे जे आपलं भारतीय संविधान आहे आपण सगळे जाणतो भारतीय संविधानाची निर्मिती जी इथे झालेली आहे या भूमीमध्ये ती अत्यंत अथक अशा परिश्रमाने अत्यंत मेहनतीने अत्यंत संघर्षातून अशी झालेली निर्मिती आहे. म्हणजे आपण जर आपल्या भारतीय समाज व्यवस्थेचा इतिहास बघितला आणि आपण जर बाबासाहेबांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट वाचलं कास्ट इन इंडिया हे पुस्तक जर वाचलं तर आपल्याला समजतं बाबासाहेब सुरुवातीला भारतीय समाज व्यवस्थेचं किंवा भारतीय समाज हा समाज आहे का याचा ऊहापोह करतात. बाबासाहेब स्पष्ट असं म्हणताना दिसतात की भारतातले हे जे लोक आहेत हे समाज म्हणून हे समाज या पातळीवर नापास झालेले लोक आहेत. भारतामध्ये समाज नावाची संकल्पना जी आहे कम्युनिटी नावाची जी संकल्पना आहे सोसायटी नावाची जी एकसंघ अशी संकल्पना आहे ती कधीच रुजलेली संकल्पना नाही. तर भारतातले हे जे समूह आहे भारतातली ही जी व्यवस्था आहे ही टोळक्यांची व्यवस्था आहे. म्हणजे आपण जर आपला प्राचीन इतिहास बघितला आपण भारताचा प्राचीन इतिहास पाहिला आपण मध्ययुगीन भारत पाहिला आणि मग जर आपण आधुनिक भारताच्या टप्प्याकडे आलो तर आपल्या लक्षात येतं की हा जो आपला भारत आहे आणि ही जी आपली समाज व्यवस्था आहे ही कधीच एकसंघ सरधोपट सरळ एकजिन्सी अशी राहिलेली समाज व्यवस्था निश्चितच नाही. समाज म्हणून काळाच्या प्रत्येक टप्प्यावर भारतात प्रचंड अशा घडामोडी घडत गेलेल्या आहेत. म्हणजे इथे जर आपण बघितलं की संविधान येण्याच्या अगोदरचा जो काळ आहे ज्याला प्राचीन भारत असं म्हटलं जातं आणि काही समूह जे इथे अस्तित्वात आहेत ते त्या प्राचीन काळाचं प्राचीन भारतीय इतिहासाचं आपल्याला गौरवीकरण करताना आजच्या टप्प्यावर दिसतात. पण आपण जर खरंच या प्राचीन भारताच्या समाज व्यवस्थेची जर चिकित्सा केली बाबासाहेबांच्या परिप्रेक्षातून समानतावादी परिप्रेक्षातून जर आपण प्राचीन काळातला भारत बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की संविधान नावाची ही जी बाब आहे जी आत्ताच्या घडीला इथे अस्तित्वात आहे आणि ज्याबद्दल आपण सगळे इथे बसून आज चर्चा करतो आहोत आपल्याला काळजी वाटते आहे संविधान टिकवण्यासाठी आपण सातत्याने धडपडतो आहोत ज्यासाठी आज आपण इथे परिषद घेतलेली आहे आपण सगळे इथे बोलतो आहोत संविधान त्याच्या मूल्यांवर बोलण्याची आपल्याला आता गरज वाटते आहे ही का तर तो जो कालखंड आहे जो प्राचीन आहे ज्याला काही लोक वैदिक ज्याला काही लोक गौरवाचा असा कालखंड म्हणून ओळखता आहे सुवर्ण कालखंड म्हटला जातो आहे काही लोकांकडून असा जो काळ आहे हा काळ कसा आहे ज्या काळात संविधान नावाची बाब नव्हती आणि संविधान आल्यानंतर
आहे. मग हा काळ कसा आहे जेव्हा संविधान नावाची संकल्पना अस्तित्वात नव्हती. म्हणजे असं म्हटलं जातं जगातली सर्वात जुनी लोकशाही आहे इंग्लंडची, ग्रीसची. ग्रीस नावाचा जो देश होता, जे राष्ट्र होतं, त्यांनी इथे संविधान, लोकशाही ही जी मूल्य आहेत ही संपूर्ण जगाला या लोकांनी ही मूल्य दिलेली आहेत. आता भारताची जर परिस्थिती आपण बघितली, भारताचा जर आपण कालखंड बघितला तर इथे जी सिंधू संस्कृती होती, जी अत्यंत उदात्त अशी संस्कृती होती, जी बहुजनवादी संस्कृती होती, जी विषमतेवर आधारलेली नव्हती, ती बरीच नागरी अशी संस्कृती होती. या नागरी संस्कृतीचा लोप होऊन पुढच्या कालखंडामध्ये इथे वैदिक संस्कृतीचा उदय होताना आपल्याला दिसतो. आणि जेव्हा इथे वैदिक संस्कृती उदयास येते त्यावेळेला भारत खंडात असणारा जो नागरी समाज आहे, जो नागरी समूह आहे, त्याचा ऱ्हास होतो, त्या नागरी संस्कृतीचा ऱ्हास होतो. आणि आपण पुन्हा एकदा म्हणजे आपण सगळे ऐकतो मोहेंजोदडो इथे जे उत्खनन झालेलं आहे, आपण हे सर्वांनी बघितलेलं आहे. अत्यंत सभ्य, अत्यंत सुसंस्कृत ज्याला म्हणता येईल, अत्यंत विकसित, डेव्हलप अशी नगर व्यवस्था, अशी नगर संरचना किंवा ती तिथे अस्तित्वात होती याचे दाखले, याच्या पाऊल पुन्हा आपल्याला सापडताना दिसतात. याचाच अर्थ इथे अस्तित्वात असणारी, भारतीय खंडामध्ये अस्तित्वात असणारी जी संस्कृती होती, जी समाज व्यवस्था होती, जी मूल्य व्यवस्था होती, ती नागरी होती, ती विकसित होती. परंतु पुढच्या टप्प्यावर इथे वैदिक कालखंडाचा उदय होतो आणि ही नागरिक व्यवस्था जाऊन इथे ग्रामीण संस्कृती उदयास येते. ती ग्रामीण संस्कृती जी विषमतेवर आधारलेली आहे. म्हणजे या ग्रामीण संस्कृतीमध्ये काय आहे, ही जी ग्रामीण संस्कृती आहे ही विशिष्ट समूहाची सत्ता पकड संपूर्ण व्यवस्थेवर, संपूर्ण संरचनेवर निर्माण करणारी अशी व्यवस्था आहे. मग ही व्यवस्था कशी आहे म्हणजे आम्ही आत्ताच्या कालखंडाची, जिथे संविधान अस्तित्वात आहे त्या कालखंडाची, जेव्हा संविधान अस्तित्वात नव्हतं त्या कालखंडाशी तुलना करण्याचा प्रयत्न केला तर तेव्हाची अवस्था काय आहे हे बघण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. तर कशी अवस्था आहे, काय आहे, आपण बघतो आहोत. वैदिक कालखंडामध्ये एक विशिष्ट असा समूह आहे जो उदयाला येतो, जो जी सगळी सत्ता व्यवस्था आहे, जी सगळी संरचना आहे सामाजिक, या संरचनेतली विविध जी क्षेत्र आहे, सत्तेची क्षेत्र आहेत, ही सत्ता क्षेत्र काबीज करताना दिसतो. आणि समाजातला एक मोठा असा समूह आहे ज्याला परिवारावर ढकलून देतो, ज्याला नाकारता बनवतो. मग या समूहात कोण आहे तर या समूहात नाकारले गेलेले, ज्यांना खालच्या वर्णातले, खालच्या जातीतले म्हटले गेलं असे पुरुष आहेत. या समूहामध्ये कोण आहेत तर आज मी इथे तुमच्या पुढे उभी राहून बोलते आहे. या समूहामध्ये नाकारल्या गेलेल्या, फेकल्या गेलेल्या नाकारत्या पुरुषांच्याही खाली दबल्या गेलेल्या, ज्यांचं दमन केलेलं आहे अशा स्त्रिया आहेत. ही व्यवस्था कशी आहे आणि आत्ताची व्यवस्था कशी आहे असं म्हटलं. आत्ताचा जो काळ आहे, आत्ताचा जो पिरियड आहे, जर आपण संविधानाची मूल्य आपण बघणार आहोत की आपण का बघतो आहोत. मी वैदिक काळाचा उल्लेख केला. या वैदिक काळाची अवस्था काय आहे, या वैदिक काळामध्ये काही मूढभर लोक आहेत ज्यांच्याकडे सत्ता आहे आणि काही असा मोठा वर्ग आहे, मोठा प्रवर्ग आहे, जो समूह आहे, जो आर्थिक बाबतीत, सांस्कृतिक बाबतीत, धार्मिक बाबतीत, सामाजिक बाबतीत, राजकीय सत्तेच्या बाबतीत वंचित ठेवला गेलेला आहे, जो शिक्षणापासून वंचित ठेवलेला आहे, ज्याला कुठलेच अधिकार नाहीयेत, हे अधिकार नाकारले गेलेले आहेत. स्वातंत्र्य नावाची जी संकल्पना आहे ती हिरावून घेतली गेलेली आहे. असा समाज आहे ज्या समाजामध्ये बंधुत्व नावाची बाब नाहीये. असा समाज आहे जिथे व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी दिली गेलेली नाहीये. तो असा समूह आहे जिथे इतका मोठा प्रवर्ग एका बाजूला आहे ज्या प्रवर्गाला कधी मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळवून घेता येणार नाहीये. हा असा समूह आहे. हा वैदिक काळ, हा इतिहासाच्या टप्प्यावरचा भारतीय समाज व्यवस्थेचा ऐतिहासिक कालखंड असा आहे जिथे कुठलीच मूल्य
कुठलीच नीतिमूल्य अस्तित्वात असलेली दिसत नाही। इथे धार्मिक व्यवस्थेवर, धार्मिक नीतिमूल्यांवर आधारलेली एक व्यवस्था निर्माण केली जाते आणि ती व्यवस्था इथल्या प्रचंड अशा समूहाचं सातत्याने शोषण करते, दमन करते, अशी ही व्यवस्था आहे। पुढच्या काळात जर आपण बघतो आहोत, आपण मध्ययुगीन भारत सोडून जर पुढचा आधुनिक कालखंड बघितला, ब्रिटिशांचा कालखंड आहे। ब्रिटिश इथे आलेले आहेत आणि ब्रिटिश इथे आल्यानंतर आपल्याला लोकशाही नावाची गोष्ट समजलेली आहे। ब्रिटिश इथे आल्यानंतर आपल्याला राष्ट्रराज्य नावाची संकल्पना काय आहे हे भारतीयांना समजलेलं आहे। काही लोक असा सातत्याने दावा करतात, काही लोक इतकं म्हणजे त्यांच्या धाडस आलेलं आहे की ते संविधानकारांना ब्रिटिश धार्जिणे म्हणतात। पण यांनी हे लक्षात घ्यायला हवं, ज्यांना आपण ब्रिटिश धार्जिणे म्हणून आपण ज्यांची निंदा करतो आहोत किंवा ज्या ब्रिटिशांना आपण वाईट ठरवतो आहोत, ज्या ब्रिटिशांचा कालखंड हा कसा भारताला मागासलेपणाकडे नेणारा, विषमतावादी होता, ब्रिटिशांनी कसं आमचं शोषण केलेलं आहे हे सातत्याने सांगण्याचं राजकारण इथे उभं केलं जाते काही समूहाकडून। या लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं की जर इथे ब्रिटिश आले नसते तर आपल्याकडे राष्ट्र नावाची ही जी संकल्पना आहे ही संकल्पना रुजली गेली नसती। राष्ट्र नावाच्या या संकल्पनेचा परिचय आपल्याला ब्रिटिश आल्यानंतर होताना दिसतो। जेव्हा राष्ट्र नावाची संकल्पना इथे समजते त्यानंतर इथे राष्ट्रवादाची चळवळ उभी राहिलेली आपल्याला दिसून येते आणि राष्ट्रवादाच्या या चळवळीतूनच पुढच्या टप्प्यावर, अगदीच पुढच्या टप्प्यावर संविधान नावाच्या तत्वाचा उदय होतो आणि आपल्या इथे संविधानाची निर्मिती व्हायला हवी, आपल्या समूहालाही स्वातंत्र्य मिळायला हवं अशी भावना जनमानसात रुजली गेलेली आपल्याला दिसते। मग आपण जर बघितलं की भारताचे हे जे संविधान आहे ह्याची निर्मिती सहज झालेली आहे का, तर आपण आता इथे सर आहे, भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली, मग 1935चा कायदा आहे, अनेक छोटे छोटे कायदे आहेत, ही जी पार्श्वभूमी आहे संविधानाची हे सर नक्कीच सांगतील। पण ही जी संविधानाची निर्मिती झालेली आहे ही संविधानाची निर्मिती अत्यंत संघर्षातून झालेली आहे आणि अत्यंत धीरगंभीरपणे, धीरोदात्तपणे झालेली अशी ही निर्मिती आहे। म्हणजे आपण जर बघितलं, जे लोक आताच्या घडीला संविधान कसं कुचकामी आहे, संविधान कसं कालबाह्य आहे असं सातत्याने सांगताना दिसत आहेत, अशा लोकांनी थोडासा विचार करायला हवा की घटना परिषदेमध्ये जे लोक होते, ज्यांनी संविधान निर्मितीचं कार्य हाती घेतलं होतं, ते लोक हे साधे सामान्य लोक नव्हते, तर बऱ्यापैकी ज्या काही समित्या होत्या घटना परिषदेच्या, त्या जर सगळ्या समित्या आपण बघितल्या, मसुदा समिती तर महत्वाचीच होती, ह्या जर समित्यांचं आपण काम बघितलं, कामकाज बघितलं, याच्यातले लोक बघितले, त्यावेळेला पार्लमेंटमध्ये जे सदस्य होते त्यांचं जर आपण शिक्षण बघितलं, त्यांचा जर आपण सामाजिक बौद्धिक दर्जा बघितला, तर आपल्या लक्षात येतं की हे सगळे लोक कायदे तज्ञ होते, हे सगळे लोक कायदे पंडित होते। आपण बाबासाहेबांना भारतीय संविधानाचे जनक असं म्हणतो आहोत। ते भारतीय संविधानाचे जनक का आहेत, तर 1947 मध्ये जी ड्राफ्टिंग कमिटी इथे आली, ज्याला मसुदा समिती असं म्हटलं जातं, या मसुदा समितीचं अध्यक्षपद बाबासाहेबांकडे आलं आणि केवळ अध्यक्षपद नामधारीपणे बाबासाहेबांकडे आलेले नाही, तर बाबासाहेबांनी केवळ स्वतःच्या खांद्यावर एकटेपणाने अत्यंत धीरोदात्तपणे संविधानाचा मसुदा निर्माण करण्याची जी भूमिका आहे, जी महत्वाची जबाबदारी आहे, ती शेवटपर्यंत पार पाडलेली आहे आणि म्हणून बाबासाहेब भारतीय संविधानाचे जनक आहेत। मग हे जे भारतीय संविधान इथे निर्माण झालं, हे भारतीय संविधान कसं आहे, या भारतीय संविधानाची जी काही मूल्य आहेत, जी काही तत्व आहेत, ज्या तत्वांवर इथे भारतीय संविधान उभं आहे, ती तत्व नेमकी कुठली आहेत। म्हणजे इथे एक अशी व्यवस्था होती जी खूप मोठ्या वर्गाला
वंचित ठेवलं होतं, शोषित ठेवलं होतं, त्याचं दमन केलं होतं. काही विशिष्ट असा समूह होता जो समूह सत्ता उपभोगत होता आणि अशी ही व्यवस्था होती. ही व्यवस्था पूर्णपणे उखडून काढण्यासाठी, ह्या व्यवस्थेचं पूर्णपणे निराकरण करण्यासाठी इथे एक नवी मूल्य व्यवस्था असायला हवी असं इथल्या कायदेतज्ञांना वाटलं, असं इथल्या विचारवंतांना वाटलं. जे लोक इथे वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन, जे लोक इथे समानतेचा दृष्टिकोन, नवा दृष्टिकोन घेऊन इथे उभे राहिले नव्याने, जे राष्ट्रवादाच्या चळवळीचा भाग होते, जे समाजवादाच्या चळवळीचा भाग होते, अशा लोकांना इथे भारतामध्ये जिथे कधीच मूल्य व्यवस्था नव्हती, इथे अशी नवी मूल्य व्यवस्था असावी, रुजायला हवी असं वाटलं आणि म्हणून ते संविधान नावाची बाब येते. मग ही भारतीय संविधानातली मूल्य काय आहे, भारतीय संविधानाचे प्रिन्सिपल्स काय आहे, म्हणजे सातत्याने आता बेसिक स्ट्रक्चर बद्दल बोललं जाते. आता जर आपण बघितलं म्हणजे ज्या काही घटना दुरुस्त्या सगळ्यात होत गेल्या, अगदी म्हणजे 42वी घटना दुरुस्ती असेल, जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं, जी इंदिराजींच्या काळात झाली. याच्या अनेक घटना दुरुस्त्या आहेत. जेव्हापासून इथे संविधान अस्तित्वात आलेलं आहे, त्याची अंमलबजावणी झालेली आहे, त्यानंतर अनेक घटना दुरुस्त्या होत गेल्या. पण आपण ज्या भारतीय संविधानाच्या मूल्यांबद्दल आज बोलतो आहोत ती काय आहे, म्हणजे मी असं म्हणते की आज सगळ्यात अनेक घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत, रोज नवनवीन घटना दुरुस्त्या होत आहेत. मग तरीही भारतीय संविधान नावाची बाब इथे अस्तित्वात आहे का, हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि हो, आपण असं म्हणतो आहोत की भारतीय संविधान नावाची बाब इतक्या घटना दुरुस्त्या होऊनही इथे अस्तित्वात आहे. ती कशी, तर ज्या मुद्द्यांबद्दल आपण बोलतो आहोत, ज्या बेसिक स्ट्रक्चर बद्दल आपण इथे बोलण्याचा प्रयत्न करतो आहोत, ते बेसिक स्ट्रक्चर म्हणजे भारतीय संविधानाची मूल्य आहे. मग काय आहे ती भारतीय संविधानाची मूल्य, भारतीय संविधानकारांना कशी समाज व्यवस्था अपेक्षित होती, त्याचं प्रतिबिंब आपल्याला या भारतीय संविधानातल्या मूल्यांमध्ये बघायला मिळतं. तर आपण जर घटनेचा सरनामा बघितला, प्रस्तावना बघितली, जिला प्रास्ताविका म्हणतात, उद्देशपत्रिका म्हणतात, आजकाल म्हणजे नव्या अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश केलेला आहे. 26 जानेवारीच्या दिवशी बहुतेक ठिकाणी संविधानाच्या सरनाम्याचं वाचन केलं जातं. हा जो संविधानाचा सरनामा आहे, ही जी उद्देशपत्रिका आहे संविधानाची, हा उद्देशपत्रिकेतून आपल्याला भारतीयांना काय साध्य करायचं आहे, आपण काय साध्य करत आहोत, आपण कशासाठी इथे कायद्याचं राज्य प्रस्थापित केलेलं आहे, हे सांगण्यासाठी ही उद्देशपत्रिका, हे प्रिअम्बल, हा सरनामा इथे गरजेचा आहे. इथे तो नंतर समावेशित करण्यात आलेला आहे संविधानामध्ये. मग काय आहे ही तत्व, काय आहे संविधानाची मूलभूत संरचना, तर आपण जर बघितलं तर ही जी तत्व आहे, आपण जर प्रिअम्बल बघितलं तर त्याच्यामध्ये समाजवादाचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता या तत्वाचा उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये लोकशाहीचा उल्लेख आहे. समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, गणराज्य, ज्याला प्रजातंत्र असं म्हटलं गेलंय, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी, त्यासोबतच राष्ट्राची एकता आणि राष्ट्राची एकात्मता आणि इथल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कधीच नव्हती ती अपेक्षित असणारी बंधुता, या सगळ्या मूल्यांवर भारतीय संविधान मजबूतपणे उभं राहिलं गेलेलं आपल्याला दिसून येईल. आणि हीच भारतीय संविधानाची मूलभूत तत्व आहे. एखादी इमारत जेव्हा उभी राहते तेव्हा त्या इमारतीचा जो पाया असतो तो मजबूत असावा. म्हणजे इमारतीचा पाया जर मजबूत नसेल, त्याच्यामध्ये जर कॉन्ट्रॅक्टरने, बिल्डरने भेसळ केलेली असेल तर आपण बघतो की ती बिल्डिंग काही वर्षातच कोसळते. आपलं हे जे भारतीय संविधान आहे, साधारण इतके वर्ष ते मजबूतपणे उभं राहिलं गेलेलं आपल्याला दिसतंय. जगामधली सर्वात मोठी लोकशाही, जगामधलं सर्वात मोठं लिखित स्वरूपातलं, सर्वात
इथे फॅमिली लॉज आहेत वेगवेगळे, तरी देखील आपण जर बघितलं प्रत्येक धर्माचे इथे वेगवेगळे कायदे आहेत. त्या प्रत्येक धर्मामध्ये देखील वेगवेगळे समूह, वेगवेगळे रीतिरिवाज, जगाच्या कानाकोपऱ्यात, भारताच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आपल्याला बघायला मिळतात. आणि असा आपला हा समूह आहे जो अजिबातच एकजिन्सी नाहीये. ज्या समूहाला एकजिन्सी असा, एक तत्वावर आधारलेला असा कायदा लागू करणं ही अत्यंत कठीण, क्लिष्ट अशी बाब आहे. आताच्याही काळात, आताच्याही टप्प्यावर इथे समान नागरी कायद्याबद्दल सातत्याने बोललं जात आहे. बाबासाहेबही समान नागरी कायदा यावा याचा पुरस्कार करताना दिसतात. म्हणजे काही ना ही बाब धक्कादायक अशी वाटू शकते की बाबासाहेब समान नागरी कायदा यावा याबद्दल आग्रह करताना दिसतात, बाबासाहेब त्याचा पुरस्कार करताना दिसतात. आणि आताच्या टप्प्यावरही काही लोक समान नागरी कायदा यावा यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आणि आता येणाऱ्या काळामध्ये लवकरच समान नागरी कायदा इथे लागू होणार आहे. परंतु बाबासाहेबांचा जो दृष्टिकोन आहे समान नागरी कायदा येण्यामागचा तो, आणि इथे जे काही लोक समान नागरी कायदा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. ते आपण पुढे बोलूया. मी असं म्हणत होते, असा समूह आहे जिथे समान नागरी कायदा आणणं शक्यच नाहीये. इतका भिन्न असा समूह आहे. या समूहाला या सगळ्या तत्वांमध्ये, या सगळ्या प्रिन्सिपलमध्ये संविधानकारांनी बांधलेला आहे. मला थांबायला सांगितलं, थोडंसं बोलणं थांबलं. मग ही जी तत्व आहे, ह्या तत्वांपुढे आत्ताच्या घडीला चॅलेंजेस आहेत, आत्ताच्या घडीला आव्हानं आहेत. आणि ती नेमकी काय आहेत त्याच्यासाठी आपण इतका आहोत. अनेक चॅलेंजेस आहेत. म्हणजे आता जर मी कायद्याची विद्यार्थी म्हणून जर मी बोलायचं झालं तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मी एकाच चॅलेंजेस बद्दल, मी एकाच आव्हानाबद्दल बोलणार आणि थांबणार आहे. मला जे खूप मोठं आव्हान दिसतंय ना इथे, मी ज्या समाजवादाबद्दल बोलले, मी ज्या धर्मनिरपेक्षता, लोकशाही, गणराज्य याबद्दल, या तत्वांचा मी इथे उल्लेख केला. या सगळ्या तत्वाला आताच्या काळात जो अत्यंत अंधकारमय असा काळ आहे, या काळामध्ये कुठलं जर चॅलेंज असेल तर इथे ज्या उजव्या शक्ती सत्तेवर आलेल्या आहेत, त्यांनी जे आपलं डोकं काढलेलं आहे, ह्या उजव्या शक्तींचं इथलं जे अस्तित्व आहे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्या भारतीय संविधानाला. म्हणजे आपण जर बघितलं तर येत्या काही वर्षांमध्ये मी कुठल्याही पक्षाची कार्यकर्ती नाही. प्रामाणिकपणे जर घटनेचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की 2014च्या पूर्वी इतकी वर्ष जे सत्तेवर होते त्यांनीही खूप काही घटना दुरुस्त केल्या. त्यांनीही जे काही आमच्या घटनेचं बेसिक स्ट्रक्चर आहे ते हलवण्याचा, त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न करून बघितला. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे हे प्रयत्न त्याच वेळेला हाणून पाडले. म्हणजे सर इथे आहेत केशवानंद भारती खटला, जो खूप महत्वाचा मानला जातो बेसिक स्ट्रक्चरमध्ये. या केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपली चेक अँड बॅलन्सची जी भूमिका आहे, जी संविधानाला अपेक्षित आहे, ती भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडली. आणि इथे सत्तेवर असणारे, एकाधिकारशाही प्रस्थापित करणारे पार्लमेंटच्या माध्यमातून पार्लमेंटला सॉवरेन बनवण्याची तयारी ज्यांनी केली होती असे जे लोक होते, या लोकांना जबरदस्त चक्रात दिली. आणि आमच्या घटनेचं बेसिक स्ट्रक्चर इथे कुणी सत्तेवर आला, एवढा पण मोठा बाप असू दे, तो हलवू शकणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आणि आताचा जर हा आपण काळ बघितला तर पुन्हा एकदा इथे जी ही तत्व आहेत, ही जी तत्व प्रणाली आहे, हे जे आमचं बेसिक स्ट्रक्चर आहे, हा जो सांगडा आहे, हा जो गाभा आहे संविधानाचा, ह्याला वेळोवेळी हात घालण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. म्हणजे काही लोक असं म्हणतायत की आम्हाला संविधान बदलायचं आहे. ही गांभीर्याची बाब आहे. आपण ना ही गोष्ट हसून गमतीत घेऊन सोडण्याची गोष्ट नाही. बहुतेकदा आपण हसतोय, सोडतोय की काही नाही होणार. का होत नाहीये? कारण जे सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत ह्यांना मूलभूत संरचनेला हात लावायचं नाही हे जे दरडावून धमकावून सांगितले ना, त्यामुळे
उभारण्यात उभा आहे. आपण जर बघितलं एवढं थोडंसंच बोलून थांबणार आहे. म्हणजे आताचं जर चॅलेंज जर बघितलं तर हे आतापासूनच नाही, जेव्हापासून 50 पासून इथे घटनेची अंमलबजावणी झाली, इथे जे आता त्यांचं नाव घेणं योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण ते सरसंघचालक होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की एक ध्वज एक विचारधारा असणारा समूह असं एक राष्ट्र, एका धर्मावर आधारलेलं राष्ट्र आम्हाला स्थापन करायचं आहे. ठीक आहे, ही त्यांची विचारसरणी होती. पण आता जे राष्ट्रपुरुष नव्याने इथे सत्तेवर आलेले आहेत, ज्यांचा उदो चाललेला आहे जगभरामध्ये, जे प्रधानमंत्री आहेत, महत्वाच्या पदावर इथे आहेत. प्रधानमंत्री म्हणजे कोण तर पार्लमेंट मधला सर्वोच्च नेता म्हणून जे नरेंद्र मोदी साहेब इथे बसलेले आहेत, ते नरेंद्र मोदी साहेब 2013 मध्ये असं स्टेटमेंट देतात रॉयटर्स नावाच्या वृत्तसंस्थेला की मी हिंदू राष्ट्रवादी आहे. विचार करा, आपण चॅलेंजेस बद्दल बोलतोय. जो माणूस, हा माणूस असा माणूस आहे, असा मुख्यमंत्री आहे भारताच्या इतिहासातला आज सगळ्यात कुठल्याही मुख्यमंत्र्याने असं विधान केलं नव्हतं उघडपणे की मी हिंदू राष्ट्रवादी आहे. आणि मोदी साहेब 2013 मध्ये गुजरातचे पहिले मुख्यमंत्री होते जे म्हणतात की मी हिंदू राष्ट्रवादी आहे. आणि हा माणूस आता भारताच्या सर्वोच्च पदावर बसलेला आहे, ज्याच्या हातामध्ये संपूर्ण पार्लमेंट आहे. पार्लमेंट आहे म्हणजे काय, ज्याच्या हातामध्ये कायदा करण्याची ताकद आहे पूर्णपणे, असा माणूस तिथे बसलेला आहे. ह्याच माणसाचा, हे जे आपले पंतप्रधान आहेत, त्यांची जी आर्थिक सल्लागार समिती आहे त्याचे अध्यक्ष आहेत विवेक ओबराय. या विवेक ओबराय यांनी द मिंट नावाच्या वृत्तपत्रामध्ये 2023 साली एक आर्टिकल लिहिलं, एक लेख लिहिला. आणि हा जो त्यांचा लेख आहे त्याचं टायटल काय आहे तेवढं सांगते सर. त्याचं टायटल होतं देयर इज अ केस फॉर वी द पीपल टू एम्ब्रेस ए न्यू कॉन्स्टिट्यूशन. हा जो विवेक ओबराय नावाचा माणूस आहे तो उघडपणे खुलेआमपणे कायद्याचं राज्य असणाऱ्या भारतीय लोकशाही, भारतीय संविधान असणाऱ्या या व्यवस्थेमध्ये असं म्हणतो आहे की नवीन संविधान निर्माण करण्यासाठी इथली जनता, भारतीय जनता उत्सुक आहे. ह्या उत्सुकतेनं हे वातावरण भरलेलं आहे. म्हणजे काय, हे जे सगळे आपण स्टेटमेंट्स बघितले, सत्तेत असलेल्या लोकांचे स्टेटमेंट्स जर आपण बघितले, 2017 मध्ये अनंत हेगडे नावाचा केंद्रीय राज्यमंत्री आहे, तो असं म्हणतोय उघडपणे संविधान बदलण्यासाठी भाजप सरकार इथे आलेलं आहे. म्हणजे जे सत्तेवर आहे, जे कायदा बनवत आहेत, जे विधेयक आणतायत, जे विधेयक पारित करतायत, जे कायदे बनवत आहेत, जे म्हणजे संविधान पुढे नेण्याची, संविधानाचा अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांची आहे, त्या सगळ्यांचा उद्देश, त्या सगळ्यांचे मेंदू जर आपण चेक केले तर ते असं सातत्याने म्हणतायत की इथे जे भारतीय संविधान आहे ते आम्हाला बदलायचं आहे आणि आम्हाला नवीन असं संविधान जुन्या मूल्यव्यवस्थेवर, विषमतावादी मूल्यव्यवस्थेवर आधारलेलं संविधान आम्हाला आणायचं आहे. आणि मला असं वाटतं हे आपल्या पुढचं सगळ्यात मोठं चॅलेंज. युनियन ऑफ स्टेट, अखंड भारत नावाची संकल्पना काही लोक इथे मांडतायत. आता आपल्या भारतीय संविधानामध्ये युनियन ऑफ स्टेट असं सांगितलेलं आहे. युनियन ऑफ स्टेट म्हणजे काय तर राज्यांचा संघ. काही लोक असं म्हणतायत की हा अखंड भारत आहे. अखंड भारत म्हणजे काय, आता ते 370 नावाचं कलम इथून उठून टाकलं, उखडून टाकलं आणि सरसकटपणे आम्ही काश्मीर पासून ते खालीपर्यंत आम्ही सगळे केवळ भारतीय आहोत. भारतीय आहोत म्हणजे आमच्यामध्ये जात नाहीये, वर्ग नाहीये, विषमता नाहीये. आम्ही सगळे सरळ सोटपणे भारतीय आहोत. आम्ही सरळ सोटपणे हिंदू आहोत. आम्हाला समरसता प्रस्थापित करायची आहे. हे तत्व त्या अखंड भारताच्या मागे आहे. आणि म्हणून त्यांना युनियन ऑफ स्टेट नावाची ही जी संकल्पना आहे, जी भारतीय संविधानाने रुजवलेली संकल्पना आहे, ही संकल्पना यांना नको आहे. आणि म्हणून काहीतरी अखंड भारत नावाची गोष्ट जी फालतू आहे त्यांना ही इथे आणायची आहे. समान नागरी कायद्याच्या
ही एकाधिकारशाही इथे प्रस्थापित करायची आहे आणि हे आत्ताच्या आपल्या संविधानापुढचं सर्वात मोठं असं आव्हान आहे. आता मी थांबणार आहे एका गोष्टीचा उल्लेख करून. 2014 पासून जे सातत्याने भारताचा इतिहास, भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्याची चळवळ नाकारण्याचं अत्यंत तद्दन फालतू निरर्थक असं राजकारण इथे उभं राहिलेलं आहे. हे राजकारण दुसरं तिसरं काही नाही. तर 2014 पासून इथे भारत नावाची इथे एक राष्ट्र उदयाला आलेलं आहे असा भ्रम इथे निर्माण केला गेलेला आहे, सातत्याने केला जातो आहे. म्हणजेच काय तर आत्ताच्या पुढच्या टप्प्यावर हे जे भारतीय संविधान आहे, ह्या भारतीय संविधानाला हे ब्रिटिशांचं संविधान आहे, हे ब्रिटिशांच्या 1935च्या कायद्यातून घेतलेलं संविधान आहे. काही लोक असं म्हणतात की नवीन असं काहीच नाहीये संविधानामध्ये, सगळं कॉपी पेस्ट केलेली आहे. रशियाकडून घेतलंय, आयर्लंडकडून घेतलेलं आहे, अमेरिकेकडून ही तत्व घेतलेली आहे. हे सगळं कॉपी पेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट ब्रिटिशांचा प्रचंड असा प्रभाव आहे. म्हणूनच आपण जर आता बघितलं IPC सारखे जे कायदे आहेत, CRPC, IPC हे बदललेलं आहे. नागरी संहिता वगैरे अशी नावं देऊन नवीन असं निर्मिती केलेली आहे, पण वेगळं असं काही कष्ट घेतलेलं नाहीये. तसेच आहेत कलम, तसेच सेक्शन्स आहेत, फक्त वेगवेगळे आकडे चेंज केलेले आहेत. त्याच्यामध्ये काही कर्तृत्व नाही. पण हे ब्रिटिशांचं आहे, हे आमचं नाहीये, ही आमची संस्कृती नाहीये. म्हणजेच काय, हे संविधान ब्रिटिश धार्जिन आहे, ते आम्हाला नको आहे असं म्हणत जे अस्तित्वात असणारं संविधान आहे, जी मूल्य व्यवस्था आहे ती काढून टाकण्याचं राजकारण इथे उभं राहत आहे. इथल्या हिंदुत्ववादी उजव्या विचारशक्तींकडून हे आपल्या पुढचं सर्वात मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान आपल्याला पेलावं लागणार आहे. आपल्याला काय करावं लागणार? आपल्याला हे जे आपलं संविधान आहे, हे जे आपले मूल्य आहे, आपलं संविधान काय करतं? आपलं संविधान आम्हाला विवेकवादाचं मूल्य देतं. आमचं संविधान वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेलं संविधान आहे. त्यांना काय हवं आहे? आता आपण बघतोय कुंभमेळा असेल, हे असेल, म्हणजे शपथविधी बघा तुम्ही, अत्यंत हास्यास्पद अशी बाब आहे. शपथविधी आहे पार्लमेंटमध्ये आणि तिथे सगळे ते साधू आणि काय काय असले लोक बसलेले दिसतात. किती मोठी, म्हणजे असं वाटतं की जगातली सर्वात हास्यास्पद अशी बाब आहे. लोकशाहीचा तमाशा मांडलेला आहे या लोकांनी. आता आपण बघतोय कुंभमेळे असतील, हे असेल, अरे धार्मिक गोष्टी आहेत, तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे. पण इथे एक धर्म, भारताने कुठल्याही धर्माचा अधिकृतपणे पुरस्कार केलेला नसताना सध्याच्या घडीला सातत्याने एक धर्म इथे पुढे आणला जातोय. हा धर्म हा राष्ट्रीय धर्म आहे अशी खेळी करण्याचे इथे राजकारण सुरू आहे. आणि ही खेळी हाणून पाडण्याचं काम इथल्या संविधानाच्या रक्षकांना करायचं आहे. हे आपल्या पुढचं आव्हान आहे. आणि यासाठी ही जी मूल्य आहेत, ही मूल्य आपल्याला अंगीकारावी लागतील. या मूल्यांचा आपल्याला जनमानसामध्ये सातत्याने प्रसार करावा लागेल, ती रुजवावी लागतील. म्हणजे इथे जे लोक सत्तेवर आलेत ना, ते इतके सहज आलेले लोक नाही. खूप वर्षांपासून एक वैचारिक असं संघटन इथे बांधलं गेलेलं आहे. हे लोक खेड्यापाड्यात जातात, वस्त्यांमध्ये जातात, तिथे जाऊन हे यांच्या विचारांचा प्रसार करतात. आणि जे संविधान प्रेमी आहेत, जे विवेकवादी आहेत, ज्यांना भारतीय मूल्य व्यवस्था जी संविधानकारांना अपेक्षित होती, जी समानतेवर आधारलेली ज्यांना अपेक्षित होती, जे संविधानकारांचे वैचारिक वादकार आहेत, ते ही गोष्ट करायला कमी पडत आहे. आणि ही बाब हिचा आपण स्वीकार करायला हवा. आपल्याला आपली संविधानाची मूल्य व्यवस्था समाजामध्ये रुजवावी लागेल. त्याच्यासाठी जी आपली तरुण पिढी आहे, या तरुण पिढीने पुढे आलं पाहिजे. इथे आज काकांनी, मामांनी, चव्हाण मामांनी इथे परिषद भरली. आज मामांचं वय काय आहे? इथे तरुणांची संख्या अजूनही मला कमीच दिसते आहे, जी असणं मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. ही जी मूल्य व्यवस्था आहे, हे जे संविधान आहे, हे जर आपल्या
जे संविधानाच्या विरोधात वेळोवेळी उठलेले आहेत त्यांची नांगी ठेचायची असेल तर तरुणांना पुढे यावं लागेल. हे चॅलेंज आपल्याला स्वीकारावं लागेल. मी खूप वेळ घेतला. सर इथे आहेत. अत्यंत मला असं वाटतं की छान असं ऐकायला मिळणार आहे. एक लॉची विद्यार्थिनी म्हणून माझ्यासाठी वैचारिक मेजवानी असणार आहे. तर आता मी थांबते. मला इथे बोलण्याची संधी दिली, इतकं छान विचारपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करते. जय भीम, जय भारत आणि जय संविधान. आपल्या सर्वांच्या टाळ्या